सर्वसामान्यांचा बुलंद आवाज. बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. राजाराम शेळके महाराजांचे वर्षभरानंतर अन्नप्राशन, कुटुंबांच्या उपस्थितीत उपवासाची सांगता. राजाराम शेळके महाराज ज्यांनी तब्बल 1 वर्ष आणि 9 दिवसांचा उपवास ठेवला होता, त्यांनी अखेर आज अन्नप्राशन केले. त्यांच्या या उपवासाची सांगता आज कुटुंबियांच्या उपस्थितीत झाली. या प्रसंगी शेळके महाराजांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या परिवारातील सदस्य आणि अनेक भक्तगण उपस्थित होते. राजाराम शेळके महाराज हे अनेक वर्ष कीर्तन आणि प्रवचनातून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या आध्यात्मिक सेवेचे मुख्य केंद्रबिंदू म्हणजे त्यांना मिळणारी आत्मिक ऊर्जा आणि निस्वार्थी सेवा. कीर्तन अथवा प्रवचन ज्या गावी किंवा ठिकाणी करतात तिथे ते पाणी किंवा चहा देखील घेत नाही. या उपवासादरम्यान त्यांनी अन्नाचाही त्याग केला होता. मात्र कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला सदैव प्रेरित करत राहिले. उपवासाच्या समाप्तीप्रसंगी शेळके महाराजांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे, विशेषतः त्यांच्या पत्नी व सुनेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की ह्या उपवासाच्या काळात त्यांना घरातून खूप मोठा मानसिक आधार मिळाला, ज्यामुळे ते हा कठोर उपवास पाळू शकले. कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे त्यांना या प्रवासात आलेल्या आव्हानांचा सामना करणे शक्य झाले. राजाराम शेळके महाराज हे फक्त आध्यात्मिक मार्गदर्शन करत नाहीत, तर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत. त्यांनी अनेक वर्ष राजकारणात सेवा देत असताना समाजहिताचेही काम केले आहे. त्यांच्या या कार्याची पावती त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी दिली आहे. शेळके महाराज हे त्यांच्या साधेपणामुळे आणि निस्वार्थी सेवाभावी वृत्तीमुळे जनमानसात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. शेळके महाराजांचे कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी दूरहून भक्तगण येत असतात. त्यांचे विचार, मार्गदर्शन आणि निस्वार्थी सेवा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. प्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. माझ्या जीवनाची कथा फार मोठी आहे. याच्यामध्ये मला काही संपूर्ण वर्णन करता येणार नाही, पण जसं जसं वेळ मिळेल तसं मी त्याच्यातून वर्णन करेन. पण भरपूर उतार चढ आयुष्यामध्ये आल्यानंतर खूप वर्षांनी माझ्या आयुष्यामध्ये वाट्याला परमार्थ आला आणि मी तो परमार्थ करत होतो. पण काही वर्ष एक जसं सर्वसामान्य लोक करतायत त्याप्रमाणे तो परमार्थ करत होतो. पण जसं मी ग्रंथ वाचायला सुरुवात केली, अध्यात्माकडे जास्त झोकून द्यायचा प्रयत्न केला, त्याच्याने मला असं कळालं की अध्यात्म जीवन हेच खरं जीवन आहे. बाकी संसार प्रपंच हे सगळं थाटमाट करण्यासाठी भगवंताने आपल्याला मनुष्य जन्मामध्ये पाठवलेला नाही आहे, हा मूळ विषय आहे. परंतु आत्ताच्या कलियुगामध्ये अध्यात्माला दुजा भाव दिला जातो. अध्यात्माकडे कोणी वळत नाही आणि जरी कोणी करत असतील अध्यात्म तर तो जसा करायला पाहिजे, जसा आमच्या संतांनी अध्यात्म केला त्याप्रमाणे आता कोणीही अध्यात्म करत नाही आहे. परंतु मला कुठंतरी एक उपरती झाली की जो परमार्थ आमच्या संतांनी केला तसा परमार्थ, तसा अध्यात्म कसा करावा आणि तो करून आपल्याला काय मिळतं. तर गेली 5-6 वर्षामध्ये निष्काम सेवा भगवंताची, ईश्वराची आराधना करतोय, प्रार्थना करतोय आणि त्या पद्धतीने भगवंत मला छोटे छोटे अनुभव द्यायला लागला. आणि मग माझा असा विचार केला की आता प्रपंचानं संसार थाटण्यासाठी तर भगवंताने आपली इथं निर्मिती केलीच नाही आहे. जीवन सफल करण्यासाठी, साध्य करण्यासाठी किंवा मुक्तीला जाण्यासाठी 84 लाख योनी फिरल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो. आणि तो मिळून जर आम्ही परमार्थ सोडून आणि प्रपंचातच गुंतून आपण जर बसलो तर ते कुठपर्यंत योग्य आहे. भगवंताने सांगितलं तर म्हणणं आहे ईश्वराचा की इतर योनीमध्ये तुम्ही आलात तर जन्माला, त्या टायमाला तुम्ही मौज मजा जे मनाला आलं ते तुम्ही केलं. परंतु महाराज मुळात असं आहे की मनुष्य जन्म म्हणजे एक चाकोरी आहे. गरुड पुराणाच्या 10व्या अध्यायामध्ये 4थ्या अध्यायामध्ये असं म्हटलंय की मनुष्य जन्म म्हणजे अमृताचा पेला. आणि मग तो अमृताचा पेला आज कलियुगामध्ये तो बाधित झालेला आहे. कोणाला त्याची जाणच राहिली नाही का मला अनमोल देह भगवंताने जो दिलेला आहे तो आपल्याला सत्कर्मीसाठी वापरायचा. त्याचा भगवंतानी 84 लाख योनीपैकी एकच योनी आहे ज्या 83,99,900 योनीला मुख दिलेला नाही. आपल्याला तो अनमोल ठेवा म्हणजे आपल्याला मुख दिलेला आहे आणि त्या मुखातून आपण जे वागणं बोलणं जे काय चाललेलं आहे तर ईश्वराने त्याचा वापर तसा करण्यासाठी आपल्याला पाठवला नव्हता. तर अध्यात्म करून तुम्हाला मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्ग आणि इथून निघून जायचे. एवढ्या योनी फिरून भोगले, सगळे संकटाला सामोरे गेलो. मनुष्य जन्म म्हणजे तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि ती संधी मानवाची, मनुष्य जन्माची संधी तुम्हाला 4 अरब 32 करोड वर्षानंतर मिळते. आणि तो अनुभव ठेवा. आज माझ्या वाट्याला जर आलेला आहे आणि मला तो भगवंताने त्याची जाणीव करून दिली आणि त्या जाणीवेपोटी आता मी जगण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही मला विचारलात की हा तुम्ही जो व्रत केलाय
तो कशा संदर्भात केला किंवा का केला ना, कुटुंबाला वेटीस धरलात तुम्ही. अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. पहिली गोष्ट तर माझ्या कुटुंबानेच मला ती प्रेरणा दिली, कारण मी हे सगळं करायला लागलो तेव्हा माझ्या कुटुंबाची मला साथ मिळाली. माझ्या कुटुंब माझ्या पाठीशी राहिला, त्याच्याने तर मला हे सगळं करता आलं ना. आता मी तुम्हाला महत्त्वाचा विषय म्हणजे असं सांगतोय की मी आज 5-6 तालुक्यामध्ये प्रवचनाचे कार्यक्रम करतो, परंतु ती निष्काम कार्यक्रम करतो, निःशुल्क सेवा कार्यक्रम तो करत असतो. त्याच्यामध्ये मी त्या गावामध्ये पाणी सुद्धा पित नाही, चहा घेत नाही, तर काहीच घेत नाही. अगदी सेवाभावी मनाने मी ते सेवा लोकांची करतोय. त्याच्यातून मला जो अध्यात्म ऊर्जा मिळतो, जो आनंद मिळतो, जो मी या व्रतामध्ये जो उतरलो ना, त्याचं कारण ते आहे की अध्यात्मामध्ये काय शक्ती आहे, नेमकं भगवंतानी आपली निर्मिती केली आहे ती कशासाठी केलेली आहे. आणि ह्या गेल्या 5-6 वर्षामध्ये मला तो अनुभव मिळायला लागला. आणि त्याच्यामध्ये मी कुटुंबाला वेटीस धरण्याचं कारण असं आहे की मी जिथे जिथे कार्यक्रमाला जातो, मला कुठे पैशाची गरज भार उणीव भासून दिली ना घरातल्या मंडळीने. मला माझी पत्नी असेल, माझी सुनबाई असेल, माझी मुलं असतील, माझं कुटुंब असेल, मला एक आदराने बघतात माझ्याकडे. आणि आता तर तुम्ही बघितलंच, माझं कुटुंब माझ्या पाठी संपूर्ण सगळं आहे. तर ते व्रत करण्याचं कारण माझं असं होतं की खरोखर परमार्थ म्हणजे काय आहे, जे आमचे संत जगले तो परमार्थ कसा आहे, आता जो चाललेला परमार्थ आहे तो खरोखर परमार्थ आहे की नाही आहे, ह्याच्याबद्दल मला शासंकाच होती. आणि मग आता मी त्या 1 वर्षाच्या व्रतामध्ये उतरल्यानंतर मला कळालं की तो परमार्थ राहिलाच नाही. आता जे आमच्या संतांनी लिहून ठेवलं, जे आमचे संत तो परमार्थ जगले, त्या पद्धतीचा परमार्थ आता शिल्लक राहिलेला नाही. कारण काय झालं की आम्ही जन्माला आलेलो आहे तो कलियुगामध्ये, आणि कलिपुरुषाचा जो पगडा पडलेला आहे ह्या मानवी विचारांच्यावरती, त्याच्यामुळे संपूर्ण मानव हा भ्रष्ट होत चाललेला आहे, वाईट वचनाला लागलेलं आहे, वाईट कर्म करायला लागलेलं आहे, वाईट कृत्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे, विषयांच्या आहारी पडून आज माणूस जे कर्तव्य पार पाडायला पाहिजे ते कर्तव्य पार न पाडता आज माणूस फक्त चुकीच्या मार्गाने चाललेला आहे ना, तो करत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो का मी हा व्रत करण्याचं कारण असं आहे का मला एक खात्री होती का माझं कुटुंब माझ्या पाठीशी राहील. मी राजकारणात पण होतो, मी शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो, भरपूर मोठ्या मोठ्या नेत्यांशी मंत्र्यांची माझी भेट झाली, पण राजकारणामध्ये मला रस मिळाला नाही. कारण मी शिवसेनेचा तालुका प्रमुख पद हे जवळजवळ 5.5 वर्ष भोगलं, परंतु त्या राजकारणाचा माझ्या कुटुंबासाठी 1 रुपयाचाही फायदा करून घेतला नाही. मला जेवढी करता आली ती जनतेची सेवा केली मी, आणि त्या जनतेच्या सेवेचा एक फळ म्हणून मला आता हे अध्यात्मात भगवंतानी मला स्वीकारलेलं आहे. आणि त्यासाठी मी हा व्रत केला. तर त्या व्रताचं एक कारण आहे, अजून तुम्हाला संपलं नाही, 2 मिनिटात. या व्रताचं कारण असं आहे की व्रत करत असताना हे दिव्य जे पार केलं मी, त्याचं कारण असं आहे की आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की मी राजकारणामध्ये मी स्वतःला झोकून दिला होता, परंतु राजकारणामध्ये मी कुठल्याही प्रकारचा असा फायदा व्हावा किंवा पैसे आपल्याला मिळावेत, आपण त्याचा बिझनेस करावा असं मी कधीच पाहिलं नाही तुम्ही. त्यामुळे माझ्या लाईफमध्ये माझी जी आर्थिक इन्कम होती ती फार कमी होती, आणि ती कमी असल्यामुळे मी राजकारणातून कुठला फायदा न उचलता कुटुंबाकडे, नंतर राजकारण सोडून दिलं आणि कुटुंबाकडे आलो. आणि मधला काळ जो मी तालुका प्रमुख पद असताना ते सोडल्यानंतर मी आजारी पडलो, आणि त्या आजारपणाची एवढी माझी वाईट परिस्थिती झाली, सांगायचं तुम्हाला म्हणजे असं की मी 1 रुपया सुद्धा माझ्या घरामध्ये इन्कमचा सोर्स काहीच उरलेला नाही तिथे. आणि ते नसताना मला माझ्या कुटुंबाने, आता मुलं तर माझी लहान होती त्या टायमाला, ती काही कमवती नव्हती तिथे, आणि त्या परिस्थितीमध्ये पहिली जर मला साथ जर कोणी दिली असेल तर माझ्या आजारपणामध्ये 1 रुपयाची कमाई काही नसताना गेली 5 ते 6 वर्ष माझ्या पत्नीने, आता शेजारी बसलेली आहे, तिने मला अत्यंत मोलाची साथ दिली. ती कुठून पैसे आणायची, कोणाला सांगायची, कुठलं भिसीतनं पैसे काढायचे, माझा प्रपंच चालवायचा, ही पहिली साथ मला तिची मिळाली. आणि तिचं मी आभार मानतोय तिचं का मला माझ्याकडं काही नसताना की माझ्या पडत्या काळामध्ये माझ्या पत्नीने मला साथ दिली. आणि नंतरचा आता तुम्ही म्हणता का सुनबाईच्या बाबतीत तुम्ही भावुक का झाला, तर मी व्रत चालू केला. तो व्रत चालू करत असताना तुम्हाला सांगतो की कमीत कमी 3 नवरात्रामध्ये 7 दिवस मी विचार करत होतो का हा व्रत आपण करतोय तो आपण दिव्य पेळू शकतो का. कारण आज महाराष्ट्रामध्ये तर मला ऐकायला आलेलं नाही
की हा 1 वर्षाचा अन्न त्याग करण्याचा व्रत कुणी केलेला आहे आणि तो प्रथम मी केला आणि ते धाडस माझ्याकडे येण्याचं कारण का माझ्या पाठीशी माझं कुटुंब खंबीरपणे उभं राहील म्हणून तो व्रत केला होता. मी आता शरीराला त्रास तो दिला तिथे, पण मला साथ पाहिजे होती ती मला माझ्या कुटुंबाने मला साथ दिली. म्हणजे माझी मुलं असतील, माझे शेजारी पाजारी असतील, सगळ्यांना त्याची काळजी होती. आणि तुम्हाला पैशाच्या मदतीपेक्षा आहे ना आशीर्वादाच्या मदतीची गरज आहे. मी व्रत घेतल्यानंतर माझ्या बहिणी सगळ्या चुलत बहिणी सख्या बहिणी घरी आल्या आणि मला त्यांनी सांगितलं की बाबा असं काही नको करू, हे असलं कोणी केलेलंच नाही, कसलं तू ते गरुड पुराण वाचतोय आणि त्या गरुड पुराणाची प्रेरणा घेऊन ते आता असलं व्रत केलेलं आहे, तू हे करू नको. मला त्याची खात्री होती की तुमचा आशीर्वाद, मी त्यांनाही तसंच सांगितलं, तुमचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाच्या बळावर मी जगेल, मरणार नाही. व्रत केलेलं तो ईश्वराच्या प्राप्तीसाठी केलेलं आहे आणि ते दिव्य पार करत असताना भगवंताची प्राप्ती माझ्यावरती होईलच, हे पहिला कारण झाला. आणि दुसरा कारण मी माझ्या सुनबाईच्या बाबतीत भावूक होण्याचं कारण असं आहे की मी अगदी यायचा टाईम माझा अर्धा तास की 1 तास लेट जर उशीर झाला मला यायला तर माझी सुनबाई पहिली मला फोन करायची आणि मी फळं खायत होतो. मधल्या काळामध्ये मी कडधान्य खायचो, भिजवलेलं कडधान्य, पण मला कधी तिला सांगायला लागलं नाही का मला ते कडधान्य भिजवून ठेव का मला काय फळं आणून ठेव, असं कधीही तो प्रसंग माझ्या आयुष्यात आला नाही. म्हणजे याचा अर्थ मी भावूक का झालो की तिला मुलीप्रमाणे मी माझ्या मनाने स्वीकारलं, तिला सुनबाई म्हणून स्वीकारलंच नाही, माझी मुलगी म्हणूनच मी तिला स्वीकारलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तिने त्याचा वाटा उचललाच होता आणि शेवटपर्यंत तिने मला 1 वर्ष 9 दिवस कधी कुठे काही कमी पडू दिलं नाही. आता त्याच्यासाठी सहभाग माझ्या मुलांचाही आहे, माझ्या पत्नीचा, माझ्या मुलींचा, माझ्या बहिणींचा किंवा माझ्या भावांचा, नातेवाईकांचा, सगळ्यांचा सहकार आहेच. परंतु माझी वेळोवेळी काळजी घ्यायला नाही. आता माझी मिसेस काय तेवढी माझ्याशी बोलत नाही खुलून, कारण का नवरा बायको तुम्हाला माहिती आहे पोरं बाळा झाल्यानंतर नवरा बायकोचं तेवढं बोलणं काय होत नाही. आता तिला वाटलं मगाशी का माझ्या बाबतीत का बोललेत नाही तुम्ही, आता तुमच्या समोर तर मला बोलतच होतं म्हणून तिला मी समोर घेतलं का माझ्या पडत्या काळामध्ये मला तिने साथ दिली. ह्या व्रतामध्ये माझ्या सुनबाईने मला साथ दिली, सुनबाई नाही तर मुलगीच म्हणाली मला, तिने साथ दिली आणि माझ्या कुटुंबाचा माझ्या पाठीशी आशीर्वाद होता म्हणून एवढं मोठं दिव्य मी पार करू शकलो. कुठल्याही संतांना किंवा आत्ताच्या असणारे जे सगळे संप्रदायातली मंडळी असेल त्यांना म्हणा तुम्ही असा एवढं मोठा दिव्य पार करून बघा, नाही करू शकत. का तर तुम्ही मगाशी प्रश्न विचारला होता पाहिजे, तुम्ही विचारा मग त्याचं उत्तर मी देतो. का त्याचं उत्तर तुम्हाला देतो मी. चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. त्याच्यासाठी सुरुवात मी तुकाराम महाराजांच्या अभंगाने करतो. तुकाराम महाराजांचा अभंग 1139 अभंग काहीतरी गाथेतला आहे. त्या अभंगामध्ये तुकोबाने असं म्हटलंय, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. तुकोबांनी काय म्हटलंय, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा. म्हणजे जो आपण कथा कीर्तनामध्ये आपण जे बुक्का लावून घेतात ना, ते मध्यंतरामध्ये कीर्तनकारांच्या ते टिकाळ होतात ना, तोही लावण्याचा अधिकार अध्यात्मामध्ये नाही आहे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये याला, जे हार घालतात ना ते हार सुद्धा घालून घेण्याचा अधिकार नाहीये किंवा ती परमिशन नाहीये अध्यात्मामध्ये. माळ घालू नये गळा, तट्टा रिषभासी दाना, तृण मागू नये जना, आणि तुका म्हणे घेती देती तेही नरका जाती. काय म्हटलं त्यांचा शेवटचा कडवा काय त्यांचा, घेणारे पण आणि देणारे पण नरकात जातील. मग जर तो अध्यात्म करून जर आम्ही नरकात जात असेल तर मग तो अध्यात्म करण्यात काही अर्थच नाही ना का. म्हणून मी माझा उदरनिर्वाह जरी हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा अध्यात्माला गालबोट लागेल की अध्यात्मामध्ये माझं वैयक्तिक नुकसान होईल याच्यासाठी मी कुठल्या प्रकारची सुपारी घेत नाही आणि काही घेत नाही. म्हणजे अगदी पाणी सुद्धा त्या गावात पित नाही मी. आणि आता तर मी हे व्रत केल्यापासून तर मी ठरवलेलं आहे, माझ्या घरातला माझ्या पत्नीकडून किंवा सुनबाईकडून शिजलेला अन्न तो माझ्या पोटात जाईल, माझ्या घरातलाच पाणी मी पिणार. पण गावामध्ये शेजारी पाजारी कुठेही कोणाकडून अन्न घ्यायचं नाही किंवा कोणाचा चहा प्यायचा नाही, कोणाकडून काय घ्यायचं नाही. अशा पद्धतीने मी अध्यात्म करायचा विचार करतोय. मला तो अध्यात्म करायचा जे आमच्या संतांनी केला त्या अध्यात्मामध्ये मला उतरण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता तुम्ही म्हणता घरातलं कसं चालतं तुमचं, मग हे सगळं तुम्ही करत नाही. तर मी आता गेली 5 वर्ष झालेले संसाराचा गाडा मी मुलांच्यावरती हाकून दिलेला आहे. माझी मुलं, माझी सुनबाई आणि माझी पत्नी ते काय करतात ते त्यांना माहिती दिलं. आता बऱ्यापैकी मुलाचा माझा काय आहे छोटे मोठे व्यवसाय ते करतात, त्याच्यातून सगळं भागतो. मी प्रवचनाला जात असताना माझ्या गाडीमध्ये CNG रन असेल तर मला ती भरून दिली जाते. सुनबाईकडे मला पैसे मागितले खर्चाला ती पैसे देते मला तिथे. मग जर आपला भागतोय तिथे काही कुठेतरी असं म्हटलंय का ज्यांनी चोच निर्माण केलेली आहे की ना त्यांनी दाना दिलेलाच आहे त्याच्यासाठी. मग तुम्ही अट्टास का करता.
जर तुकोबांच्या अभंगात अजून एक अभंगात म्हटलाय, तो जर तुम्हाला सांगितला तर ह्या कीर्तनकारांना प्रवचनकारांना घाम फुटला पाहिजे किंवा त्याचा त्यांना थोडंसं विचार करायला पाहिजे. कथेचा विक्रा मातेस गमन भाड खाई धन विटाळतो. काय म्हटलं त्याच्यामध्ये? जो कथेचा विक्रा करतो त्यांनी त्याच्या मातेच्या बरोबर भोग केल्याचं पातक त्याला लागतं असं संत म्हणतायत तिथं. मग तुम्ही जो घ्यावा की नाही घ्यावा ते कीर्तनकार प्रवचनकार जे घेत असेल त्यांची पतना ते भोगतील, परंतु मला तो गालबोट लावून घ्यायचा नाही. अशा पद्धतीचा परमार्थ मी करतोय. हा जो दिव्य मी पार केलं का नाही 1 वर्षाच्या व्रताचं, याच्यामध्ये माझ्या पाठीशी आता दैविक शक्ती उभी राहते असं मला वेळोवेळी अनुभव यायला लागले. अशा पद्धतीचा मी परमार्थ करतोय.